नमस्कार. केप्र प्रस्तुत आठवणींची साठवण या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. केप्रच्या अरुणाताई भट आपल्याबरोबर आहेत. नमस्कार अरुणाताई. नमस्कार. खरं तर आता सध्या सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे. गणपती होऊन गेलेले आहेत, नवरात्र आता आहे. तर या नवरात्रीमध्ये खूप जण 9 दिवसांचे उपवास करत असतात आणि नवरात्र हा महोत्सव सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जोमाने साजरा केला जातो. तर आज या नवरात्रीबद्दल आपण बोलूयात की नवरात्रीचं महत्त्व काय आहे. नवरात्र हे देवीचं नवरात्र आहे. हम्म. देवी दुर्गा मातेचं नवरात्र आहे. हो. आणि हे हिंदू धर्माप्रमाणे हम्म. देवी देवता हम्म. यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळावा, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, याच्यासाठी आपण त्यांचं नित्यनेमाने पूजन स्मरण करत असतो. हो. तसं देवीचं नवरात्र हे वर्षातनं दोनदा असतं, एकदा चैत्र महिन्यात आणि एकदा अश्विन महिन्यात. अश्विन महिन्यामध्ये वातावरण खूप सुंदर असतं. पावसाळा संपलेला असतो, थंडीला नुकतीच सुरुवात झालेली असते, नवीन धान्य आलेलं असतं. आणि हा आपला भारत देश कृषीप्रधान असल्यामुळे नवीन धान्य शेतकऱ्यांचे हा आनंदोत्सव असतो. आणि ह्याला पौराणिक कथा अशा काही आपल्या आहेत की हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस, त्यांनी खूप उत्मात केलेला होता सगळ्या पृथ्वीवर. आणि तो कोणाच्याच ह्यानी त्याचा वध होत नव्हता, देव दानव मानव कोणाच्याच हातनं. त्यावेळेला ब्रह्मदेव विष्णू शंकराकडे गेले. ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर या तिघांनी मिळून आदिमायेची निर्मिती केली आणि तिच्याकडून हा वध करवून घेतलेला आहे. पण तो वध करत असताना 9 दिवस देवीला म्हणजे दुर्गा मातेला ह्याच्याशी घनघोर युद्ध करावं लागलं. आणि 9 दिवसानंतर म्हणजे विजयादशमी आपण जी साजरी करतो त्या दिवशी महिषासुराचा वध झालेला आहे. आणि आजही भारतभर सगळीकडे म्हणजे हा उत्सव, देवीचा उत्सव केला जातो. त्याचबरोबर दुसरी एक कथा अशी आहे की रामाने रावणाचा वध जो केलेला आहे तोही या विजयादशमीच्याच दिवशी केलेला आहे. आणि 9 दिवस रामाने पण दुर्गेची उपासना केली होती आणि 10व्या दिवशी रावणाचा वध त्याला करणं शक्य झालं. हा झाला पौराणिक कथांचा एक त्याला असलेला आधार. अरुणाताई, जसं तुम्ही म्हणालात की हा सगळा पौराणिक भाग झाला आहे, आता दुसरा भाग कुठला आहे? दुसरा भाग असा आहे की ह्याला जो देवीचा म्हणजेच आपल्या स्त्री शक्तीचा हा एक उत्सव आहे. म्हणजे पुराण कालापासून आपल्या स्त्री शक्तीला सर्वांनी मानलेलं आहे. आणि जर म्हणजे तिचं सामर्थ्य एवढं आहे की ती महान राक्षसाचा सुद्धा वध करू शकते. आणि तिची पूजा व्हावी या उद्देशाने नवरात्रामध्ये घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत जे 10 दिवस आहेत त्यातले महत्वाचे दिवस एक ललिता पंचमी आहे, दुसरी म्हणजे अष्टमी आहे, तिसरं खंडोबाचं नवरात्र आहे. ह्या तिन्ही वेळेला आणि विजयादशमीला सरस्वतीची पूजा आहे. तर ह्या प्रत्येक दिवशी देवीचं पूजन केलं जातं, खूप उत्साहाने केलं जातं, ज्याच्यामध्ये कुमारिकांचं पूजन आहे. म्हणजे खूप महत्वाचं आहे, खूप सुंदर हे आहे, संकल्पना आहे. सवाष्णींची पूजा केली जाते. म्हणजे स्त्रीला मान हा आपल्या ज्या धर्मामध्ये दिलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो. अगदी म्हणजे प्रत्येक वयानुसार जसं तुम्ही म्हणालात की कुमारिकेचं पूजन केलं जातं, त्याच्यानंतर सवाष्णीला सुद्धा तसंच पूजलं जातं. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकल्या जातात, रात्र जागवली जाते आणि मग पुन्हा दसऱ्याच्या दिवशी हा सगळा उत्सव साजरा केला जातो. सरस्वती देवी आपल्याला तिची कृपा आपल्याला हवीच आहे प्रत्येकाला, त्यामुळे तिचं 10व्या दिवशी विजयादशमीला पूजन केलं जातं. खरं. आणि खरं तर या सगळ्यामध्ये अरुणाताई 9 दिवस उपवास सुद्धा केले जातात. तर म्हणजे चातुर्मास हा पूर्ण 4 महिन्यांचा जो कालावधी आहे तो उपवासांचाच आहे. आणि या नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केले जातात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, म्हणजे सलग 9 दिवस उपवास करणं खरं म्हणजे अत्यंत कठीण गोष्ट आहे. खरंय. पण देवीची आपल्यावर कृपा असावी याच्यासाठी हे 9 दिवसाचे उपवास आहेत, ज्याच्यामध्ये माणसाच्या मनावर, इंद्रियांवर एक नियंत्रण राहावं, ह्यासाठी उपवासाचं महत्व आहे. उपवास केल्यानंतर आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो, लवकर जाऊ शकतो.
आणि ज्याच्यामध्ये जे एक आपली शरीर शुद्धी आहे, मनाची शुद्धी आहे आणि आत्म्याची शुद्धी, ही सर्व एकत्रितपणे आपल्याला जर मिळवायची असेल तर त्यासाठी उपवास हे म्हणजे ज्याच्यावरती कंट्रोल बरोबर असा, आपल्या वासनांवरती आपला ताबा राहावा म्हणून केली जाणारी ही गोष्ट आहे. आणि हे करत असताना, उपवास करताना दाणे, बटाटा, साबुदाणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पचनाला जड आहेत, त्या खाल्ल्याने आपले शरीर उलट शरीराची हे बिघडते, पचनशक्ती बिघडते. तर ती बिघडू नये म्हणून आपल्या जे केपरस तर्फे जे आपले प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये शिंगाडा आहे, राजगिरा आहे, जे पचायला अतिशय हलके आहेत आणि त्याच्यामध्ये दाणे वगैरे अगदी थोड्या प्रमाणात घालून, तुपाचा कमी वापर करून आपल्याला अत्यंत चविष्ट अशी थालपीठं म्हणा, दिरडी म्हणा, शिरा म्हणा, म्हणजे गोडाच्या गोष्टींमुळे आपलं ऍसिडिटी कमी होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवता येतात. केपरांनी ह्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत आणि ह्या जर एका वेळेला आपण थोड्या थोड्या दिवसातनं 4-5 वेळेला आपण खाल्ल्या तर त्याचा आपल्याला त्रासही होत नाही आणि आपला उपासाचा जो हेतू आहे तो साध्य होतो. अगदी खूप छान. खरं तर या गप्पा चालू आहेत पण वेळ संपत आली आहे, तेव्हा आज इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात केपर प्रस्तुत आठवणींची साठवण या कार्यक्रमात अरुणाताई भट यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.